आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक हेल्दी केकची रेसिपी. कारण आपण यामध्ये जरासुद्धा मैदा, साखर किंवा गूळसुद्धा वापरलेला नाही. तर हा आहे नाचणीचं पीठ आणि खजुराचा वापर करून चॉकलेट फ्लेवरचा बनवलेला केक, जो खायला अतिशय टेस्टी लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका बाउलमध्ये अर्धा कप खजूर घेतलेले आहेत आणि एक खजूर याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. खजूर घेताना शक्यतो जे सॉफ्ट खजूर असतात ते वापरायचे. तर इथे अर्धा कप खजूर घेतलेत, त्याचबरोबर अर्धा कप हलकं कोमट करून घेतलेलं दूध घेतलं. त्यामुळे हे खजूर पटकन यामध्ये भिजले जातात. तर साधारण 15 ते 20 मिनिटासाठी हे खजूर दुधामध्ये ठेवून द्यायचे. ते सॉफ्ट झाले की मग आपण हे मिक्सरमधून याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर ही बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं अर्धा कप दही, त्याचबरोबर पाव कप इथे मी साजूक तूप वापरले. याऐवजी तुम्ही मेल्ट केलेलं बटर किंवा ऑइल वापरलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर फ्लेवरसाठी जवळपास अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स वापरलेला आहे. आता हे सगळं विस्करने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण दही वापरले, तर दहीच्या गुठळ्या वगैरे असतात तर त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आणि एकसारखं असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटातच हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता आपण यामध्ये वापरणार आहोत नाचणीचं पीठ. तर इथे मी 1 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर एक चाळणी घेतलेली आहे आणि यामध्ये मी आता थोडं पीठ ॲड करून चाळून घेते. पीठ चाळून घेतलं की ते अगदी हलकं होतं आणि केक आपला छान जाळीदार तयार होतो. तर कोणतंही पीठ घेताना हे नेहमी चाळून घ्यायचं. छान चविष्ट आणि पौष्टिक असा हा केक आपला तयार होतो. तर तुम्ही या पद्धतीने हा केक नक्की बनवून बघा. आणि हा केक आपण चॉकलेट फ्लेवरमध्ये कोको पावडर वापरून बनवणार आहोत. त्यामुळे हा केक नाचणीच्या पिठापासून तयार केलेला आहे हे अजिबात ओळखून येत नाही. तर तुम्ही मुलांसाठी देणार असाल तर असा चॉकलेट फ्लेवरचा केक नक्की बनवून द्या. तर इथे आपण 2 टेबलस्पून कोको पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा वापरले. चवीपुरतं थोडंसं मीठसुद्धा वापरायचं आहे. आता हे सगळं हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण अर्धा कप दूध वापरलेलं आहे. आता जेवढी गरज लागेल तेवढं आपण थोडं दूध यामध्ये ॲड करू. तर एकूण किती दूध आपण वापरणार ते मी सांगेनच. तर सुरुवातीला आपण हे व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये मी ते अर्धा कप पूर्ण भरून घेतलेलं नाही आहे. तर 2 टेबलस्पून कमी इतका सुरुवातीला दूध घेतलं. लागलं तर आपण आणखी वापरू शकतो. तर हे टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरज वाटली तर थोडं दूध आपण वापरू शकतो. पण खूप जास्त पातळ असं बॅटर तयार करायचं नाही आहे. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडं अजून घट्ट वाटत आहे मिश्रण, त्यामुळे मी जवळपास 2 टेबलस्पून इतकं दूध ॲड करणार आहे. म्हणजे आपण अर्धा कप दूध इथे वापरलेलं आहे आणि सुरुवातीला अर्धा कप वापरलेलं, म्हणजे पूर्ण आपण 1 कप दुधाचा इथे वापर केलेला आहे. तर आता हा केक मी मायक्रोवेव्हमध्ये कन्व्हेक्शन मोडमध्ये बेक करणार आहे. तर त्यासाठी 180 डिग्री सेल्सिअसवरती 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण 30 मिनिटासाठी हा केक बेक करून घेणार आहोत. तर इथे मी केकसाठी टिनसुद्धा रेडी करून ठेवला होता. तर हा 6 इंचाचा टिन आहे. त्याला बटर पेपर आणि ऑइल लावून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण यामध्ये काढून घेऊया. जर तुम्हाला हा केक गॅसवरती बेक करायचा असेल तर मंद गॅसवरती एक कढई झाकण ठेवून 10 मिनिटासाठी गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर हे आपलं टीन ठेवून द्यायचं आणि साधारण 40 ते 45 मिनिटासाठी मंद गॅसवरती हा केक बेक करून घ्यायचा. तर आपण मायक्रोवेव्हमध्ये कन्व्हेक्शन मोडवरती बेक करतोय. तर इथे आपण 180 डिग्री सेल्सिअसवरती 30 मिनिटासाठी बेक करून घेणार आहोत. तर इथे मी वरून थोडेसे अक्रोड कट करून घेतलेले आहे. ते थोडंसं पसरवून घेते किंवा तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे घेऊ शकता. काजू किंवा बदाम वापरू शकता. तर इथं हे झालेलं आहे आणि मी 30 मिनिटासाठी हे
बेक करून घेतलं. आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं, त्यानंतरच आपण डिमोल्ड करून घेणार आहोत. तर केक छान थंड झालेला आहे. आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया. तर सुरुवातीला सुरीने अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण हा केक प्लेटमध्ये काढून घ्यायचा. तर अगदी सॉफ्ट असा हा केक आपला तयार झालेला आहे आणि बघू शकता हा केक व्यवस्थित निघालेला आहे. आणि आता कट करून एक पीस मी तुम्हाला दाखवते. तर जवळून सुद्धा बघू शकता खूप छान झालेला आहे केक. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि नक्की आवडेल तुम्हाला. तर आता हे केक मी आता कट करून घेते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. याआधी मी गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केक कसा तयार करायचा त्याची व्हिडिओसुद्धा अपलोड केलेली आहे. तर ती व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. आणि हा केकसुद्धा खायला खूप छान लागते. तुम्ही एकदा बनवलात तर हा केक तुम्हाला नक्की आवडेल आणि जरासुद्धा असं वाटत नाही की आपण हा नाचणीच्या पिठाचा केक बनवलेला आहे. तर बघू शकता आतमधून सुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवते. खूप छान झालेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.